आपण सज्ज राहायचंय, कारण की आपण व्यासपीठाचा उद्घाटनाचा सोहळा हा मान्यवर आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना मात्र मानाचा मुद्रा आनंदजी दिघे साहेब यांच्या प्रतिमेला देखील पूजन करून ते मात्र नतमस्तक केलं जात आहे। आणि त्याचबरोबर आपण पाहतो की तमाम युवकांना ज्या चेहऱ्याने वेळ लावलंय, अर्थातच आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब समाजसेवाचा वाहता हा झरा आघाडीवरती खूप चांगलं ते काम करतात। अर्थातच शिवसेना अर्थातच संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांचे विचार कारभारी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला निस्वार्थपणे आणि आमदार साहेब राजा साहेब या सर्वांच्या शुभास्ते साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत। त्यानंतर विनंती आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जी शिवसेनेची घडवड चालू आहे, आदरणीय आपले खासदार श्रीरंगप्पा बारणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरीमध्ये शिंदे साहेबांच्या सामाजिक कार्याचा वसा पुढे चालवण्यासाठी तत्पर असलेले आज त्यांचा 25वा वाढदिवस आहे। ज्याचा 52वा वाढदिवस आपण सर्वजण अतिशय उत्साहात साजरे करतोय असे सन्माननीय रामदास शेवाळे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय बाळासाहेब पाटीलजी, उपस्थित शिवसेनेचे, भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व इथं उपस्थित विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा सर्व क्षेत्रातील आपण सर्व कार्यकर्ते, उपस्थित सर्व सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, शेवाळे साहेबांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्व आनंदाने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मी या निमित्तानं शेवाळे साहेबांना परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं, आणखीन त्यांचे असेच 48 वाढदिवस आपण उत्साहानं साजरे करावे अशा पद्धतीच्या शुभेच्छा देखील आपल्या सर्वांच्या वतीने देतो। या वाढदिवसाच्या निमित्तानंच नाही तर वर्षभर 365 दिवस रामदास शेवाळेजी सामाजिक कार्यक्रमांमध्ये सातत्यानं अग्रेसर असतात। आपल्या समाज बांधवांना, समाजातल्या लोकांना कशी मदत करता येईल त्याचा सातत्यानं ते प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की परमेश्वर ते सातत्यानं परमेश्वर त्यांना आशीर्वाद देत आहे आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या त्यांच्या पाठीशी आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं माननीय खासदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। परवा येणाऱ्या मंगळवारी 4 तारखेला खासदार साहेबांनी आपण मतपेटीच्या रूपाने त्या शुभेच्छा दिल्या, त्यांचा वर्षाव खासदार साहेबांच्या वरती होताना आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे। तर ह्या आनंदाच्या क्षणी शेवाळे साहेबांनी गेल्या या विशेषत्वानं गेल्या 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जे या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा पद्धतीचं परिवर्तन झालेलं आपण पाहिलंय, तर त्याच्यामध्ये शेवाळे साहेबांनी कळमनुरी आणि आपल्या संपूर्ण पनवेल, रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी हे परिवर्तन घडून आणण्यासाठी प्रयत्न केलाय। माननीय खासदार साहेब व्यासपीठावर उपस्थित आहे, त्यांनी पुन्हा भरभक्कम अशा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या आधारावरती खासदार व्हावं यासाठी सुद्धा रामदास शेवाळे यांनी प्रचंड कष्ट उपसलेले आपण सर्वांनी पाहिले। आपल्या सगळ्यांना त्यांनी एका अर्थानं या निवडणुकीच्या कामामध्ये झोपलं आणि त्याची परिणती येणाऱ्या 4 जूनला
आपल्या सर्वांच्या या ठिकाणी सर्व मतदारांचा आशीर्वाद खासदार साहेबांना मिळताना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। या निमित्तानं शिवाय सर तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिष्ट चिंतन करतो। राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही करत असलेलं काम हे सर्वसामान्य जनतेच्या पसंतीस उतरावं, त्या जनतेचा आशीर्वाद तुम्हाला सातत्याने, गोरगरिबांचा आशीर्वाद तुम्हाला सातत्याने मिळावा अशा शुभेच्छा या निमित्तानं देऊन टाकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेने माझे सहकारी शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील, आमदार शेवाळेवरती प्रेम करणारे सर्व या परिसरातील त्यांचे सहकारी, शिवसेनेचे माझे सहकारी, शेवाळे साहेबांचा संपूर्ण परिवार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, शेवाळे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। आई जगदंबेनं उदंड आयुष्य द्यावं, ते निरोगी द्यावं आणि गेले अनेक वर्ष समाजामध्ये ते काम करतात, ती काम करण्याची प्रेरणा अधिक जोमाने त्यांच्या मनामध्ये ठेवत राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या परिसरामध्ये सामाजिक भावनेतून रामदाजी शेवाळे काम करतात, अनेकांना मदतीचा हात देखील देतात। आज वाढदिवसाचं औचित्य साधून ते देखील कार्य त्यांनी केलेले आहे। आज सकाळपासून संघटनेच्या बांधणीसाठी हात देत असताना अनेक उपक्रम आज राबवले वाढदिवसाच्या औचित्य साधून, आणि गेले अनेक तास आपण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहात। मी अधिक बोलणार नाही, पण आपल्या सर्वांच्या वतीनं शेवाळे साहेबांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो। माझ्या निवडणुकीच्या दरम्यान आपण सर्वांनी खूप काम केलेलं आहे। बाळासाहेब आपण असेल, प्रशांतदादा असेल, शेवाळे साहेबांनी त्यांची संपूर्ण त्यांच्या नेतृत्वावरती काम करणारी सगळी शिवसेनेची टीम असेल, भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकसंघ म्हणून या परिसरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलंय आणि 4 तारखेच्या निकाल आपल्या बाजूनेच लागणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही। परंतु हा निकाल लागण्याच्या अगोदर हा उत्साह तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साजरा होतोय। मी आपल्याला सर्वांच्या वतीनं शेवाळे साहेब तुम्हाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो। तुमचा वाढदिवस साजरा करण्याचा योग आम्हाला दरवर्षी येऊ आणि प्रशांतदादांनी सांगितल्याप्रमाणे पुढचे अनेक वर्ष शस्त्रचंद्र दर्शनापर्यंत तुमचा वाढदिवस साजरा करण्याचा योग येवो। तुम्हाला पुरेसे एकदा व्यक्तिगत माझ्या परिवाराच्या वतीनं, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या वतीनं, शिवसेना परिवाराच्या वतीनं तुम्हाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। औचित्य साधून व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, आपण आता यांचं मनोगत ऐकलं। आजी माझी आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांच्या मोठ्या अपेक्षा पाहून आपण त्यांना मतदान केलंय, ते आपले मावळचे किंवा खासदार श्रीरामप्पा बारणे, आणि त्या बाप्पांच्या विजयासाठी पायाला बेंगळी लावून फिरणारे तुमच्या आमच्या सोबत या पनवेल नगरीचे विजय आमदार माननीय प्रशांतदादा, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील, व्यासपीठात सर्वच मान्यवर सर्वांचं मी मनापासून पहिल्यांदा आपण मला वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो। परंतु बाळासाहेबांची शिक्षण होती 80% समाजकारण। तसं पाहिलं तर समाजकारणाचा माझ्यासारख्या राजकीयाचा काही विषय नाहीये, कुठली पार्श्वभूमी नाहीये, तर समाजकारणातलं हे वलय झालेलं वलय आहे। आणि हा माझा वाढदिवस हा माझा नसून हे जे वलय तयार झालंय त्या वलयाला संधी मिळावी, त्या वलयाला प्लॅटफॉर्म मिळावं, या अनुषंगाने खऱ्या अर्थानं मी हा वाढदिवस साजरा करत असतो। ते प्रत्येक वाढदिवसाला, दादांच्या वाढदिवसाला सुद्धा आम्ही एक संकल्पना केली की मुलींच्या त्या पॉलिसीच्या संदर्भामध्ये 100 पॉलिसीचा संदर्भ, प्रत्येक वेळेला काहीतरी ह्या भावनेतनं काहीतरी निमित्तानं या जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी, या अनुषंगानं हा वाढदिवस माझा नसून माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते फिरतात,
त्यांच्या मनाचा त्याच्या आनंदाचा वाढदिवस आहे असं मी मानतो. आणि याच संकल्पनेतनं बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की माझे सर्व सहकारी कार्यकर्ते मला सांगत सुद्धा नाहीये. मी आज ती HIV ग्रस्त जी 71 वर्षाची महिला एक NGO चालवते, त्या NGOला एका दिवसापूर्वी त्यांनी निर्णय घेतला आणि 35,757 रुपये एका दिवसामध्ये जमा झालेला फंड त्यांनी आता ते क्लिक करून त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला. अशी एवढी मोठी तुमच्या आहे पण समाजकारण एक सांगा सेनेचा ज्या वेळेला आपले शिंदे साहेबांनी मोठ बांधली आणि विळा उचलला आणि राज्यामध्ये क्रांती केली, पण प्रत्येक घटनेचे साक्षीदार म्हणून मी आमदार साहेबांना मी आज रिस्पेक्ट करतो. त्याचं कारण असं आहे, धनुष्यबाण मिळाला आपल्याला. तसं पाहिलं राजकारणामध्ये कोणाचं शत्रुबिंदू काही नसतं, परंतु धनुष्यबाण मिळाला. अशा वेळेला सुद्धा दादांनी आपल्या स्वतःहून डान्स केला. ते माझे सर्व साक्षीदार. त्यावेळेला कुठले इलेक्शन वगैरे काय नव्हते, एक सामाजिक बांधली. त्यांनाही वाटतं की नाही कुठेतरी सामाजिक काम करण्याच्या माणसाची पाठीमागे उभं राहावं. काय संकल्प येतं, ज्याच्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी ते उभे राहतात. तुम्ही तो आमचे मार्गदर्शक आहातच. मी या सर्वांच्या आजच्या या माझ्या सहकार्याच्या वतीनं भविष्यात सुद्धा आपल्याकडे अशी अपेक्षा करतो दोघांच्या मान्यवरांकडनं. आणि जी समाजाची नाळ सामाजिक माझी जोडलेली आहे ती फक्त सामाजिक प्रेरणेने ही नाळ अशी असंख्य चालत राहावं एवढेच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या सर्व सहकार्यांचं, ज्याच्या सहकार्यांनी मला म्हणजे आपणच्या इलेक्शनला सुद्धा येणाऱ्या कालखंडामध्ये विधानसभेची इलेक्शन आपल्याला त्याच जोमानं त्याच मर्जीनं आपल्याला साजरी करायची. कारण त्यावेळेला जे आमदार होते तेच खासदार आपल्याला असणार आहेत याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये आपण सर्वांना मोठ्या प्रमाणात काम करायचंय आणि हे माझे सर्व सहकारी काम करतील अशी आपल्याला ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा माझ्या वाढदिवसाला म्हणजे सर्व सहकार्यांनी मनापासून हजेरी लावली त्याबद्दल आपला अधिक नवय घेतला. आपल्या दोघांचे मनापासून कौतुक करतो. बाळासाहेब पटेल आपलंही आम्हाला मागं नसतं, आपलंही मनापासून कौतुक करतो. सर्व मान्यवरांचं कौतुक करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.